वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी अहो तुम्ही असं बघू नका पटकन. कुठं? म्हणजे मला काय वाटतं तिथं तो मुलगा आहे ना तो गुपचूप आपले फोटो काढू राहिला. काय तिकडे बसलायत ना? हा, त्यांच्याशी लग्न ठरलंय माझं. होणारी बायको आहे माझी ती, तुझ्या होणाऱ्या मॅडम. कळलं? वा समीर हा बोल. काय करू राहिला? काय नाही, पेपर वाचतोय, चहा घेतोय. राहू दे. फार महत्वाचं बोलायचं रे. काय ते बैठकीचं बोल ना. आपण ना आपल्याला ना बुधवारीच करावं लागणार आहे बैठक. बुधवारी नाही शक्य होणार हा? अरे तुला सांगितलं ना, एक मोठी कापडाची ऑर्डर आहे आणि डिलिव्हरी बुधवारीच द्यावी लागणार आहे. नाही शक्य होणार काका. अरे पण मंगळवारी रात्रीच करून टाक ना, रात्रभर जाग तू. मी तुला चहा देतो, पण ऐक चहाचं काय? अरे नाही होणार मॅनेज काका. अरे पण मग हे बघ, तू एकट्यानेच ती डिलिव्हरी करून टाक. हा, आता तू मोठा झालाय ना आणि तुला जमलं पाहिजे रे सगळं आता. आणि हे बघ, उद्या आप्पा गेल्यावर तुला सगळी जबाबदारी सांभाळायची दुकानाची. माझ्या मरणाची वाट पाहू राहिलो रे. नाही तसं नाही म्हणायचं होतं मला. मी मग कसं आहे? हा समीर आता मोठा झालाय ना, तर तो एकटा सांभाळू शकतो ना दुकानाची जबाबदारी. हो का? बरं झालं तू सांगितलं, मला माहितीच नव्हतं. आप्पा म्हणजे अहो ते बुधवारी करावं लागेल हो बैठक. काय चाललंय रे तुझं? मी आधी सांगितलं ना, मी सांगितलेलं कळत नाही का? बुधवारी जमणार नाही म्हणून सांगितलं, आता तो समीरच्या मागे लागला का? हा, घरातल्या घरात लावा करतो अरे. नाही आप्पा, कसं आहे म्हणजे मी त्यांना अगोदर ते बुधवारी ओके म्हणले होतो ना, तर आता त्यांची लय अडचण होईल. असं म्हणतोय? बर, तू म्हणतो तसं करू, मग बुधवारी करू बैठक. आप्पा एक काम कर, सांगा. ती आपली मोठी ऑर्डर येणार आहे ना, हो हो. हा? मग ती ऑर्डर तू बघ आता, सांभाळा. पण मी कसं? काय झालं? काका आहे ना तू त्याचा, मोठा आहे ना का लहान आहे? त्या ऑर्डरचं तुम्ही बघा, सांभाळा सगळं. हा, फक्त तेवढं ते GST, टोल, ट्रान्सपोर्ट, प्रोफेशनल टॅक्स, प्रॉफिट मार्जिन असे हो गे 2-4 बारकोळे काम आहे, तेवढे बघायचे. फायदा झाला पाहिजे आपल्याला पण. हा, तेवढं करायचं. हा, जमल ना? मला कसं? एक तर तुला कुठलीच जबाबदारी नको, सगळीकडे पळवाटा शोधित राहतो तू. आणि मी इथं सांगून राहिलो की बैठक गुरुवारी होईल, तुझं आपल्याच घोड्या पुढे दामटी तू. हा, समीर चालायचंय का बसायचं इथं चहा पेत? नाही नाही आप्पा, मी चहा नव्हतं पित. काय का चहा देते सारखी. हा, आणि हे पाय रे, पुन्हा एकदा नीट सांगू राहिलो,
बैठक गुरुवारीच होईल. आणि आता पुन्हा जर का मला विचारलं तुला तर चला. काय झालं? काही नाही. माझी फुसफुस का करून राहिली? सांगितलं ना काही नाही म्हणून. पडतो मी जरा. तुमचा अपमान झालेला मला नाही सहन होणार, सांगून राहिले मी. तुम्ही एवढं सगळं घरासाठी करताय, पण कुणाला तरी आहे काय हो त्याचं कौतिक? हा, आणि बाहेरच्यांना जवळ करून राहतायत ते, आणि आपल्याला असं बोलून राहतात. एका शब्दानं तुमच्याबद्दल नीट बोलत नाही. बघू तेव्हा आपला अपमान 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 सगळा राग तुमच्यावर काढतायत. काही काम असेल तर त्या लीलाला बोलवा. मग आपल्या मताला काही किंमतच नाही का? मग कशाला राहायचंय आपण या घरात? तुला काय येड लागलं का ग? काय बोलू राहिली तुझं तुला तरी कळू राहिलं का? मला कळू राहिलंय, तुम्हालाच काही कळत नाही. एवढा अपमान करतायत पण एका शब्दानं तुम्ही पण बोलत नाही त्यांना. नंदीबाईला वाणी नुसती मान हलवू राहिले. अग मोठी माणसं आहेत ती. हं? बोलत असतात काही वेळी, आपण लक्ष द्यायचं नाही. हा, असं किती दिवस ऐकून घेणार आहे आपण? हा, पपीच्या लग्नासाठी मनानं काही करणारच नाहीये का तुम्ही? आपल्याला लेकरू बाळ नाहीये म्हणून आपल्या जगण्याला काही अर्थच नाहीये का हो? मी काय स्वतःसाठी लागू राहिलो का? पप्पीच्या लग्नासाठी म्हणून मी सगळं काय करून राहिलो ना. तिच्या लग्नासाठी सगळ्यांचं बोलणं मी ऐकून घेऊन राहिलो ना. सगळे मला बोलतात. अजून काय करू मी? काय करू मी अजून? सगळं चालू करतोय मी. मी माणूस आहे. मी जनावर आहे का मी? तुम्हाला त्रास होत होता, मला त्रास होतोच ना. तरी मला बोलतात. कुठं अडवू राहिले तुम्हाला? तुम्ही माझ्यावरच का चिडू राहिले असे? चिडू तर काय करू मी? आरती करू तुझी? आप्पा एक बोलते ठीक आहे, पण तू मलाच बोलते. दादा, तूच कसं सापडतोस रे आप्पाला बोलायला? बाकीचे सगळे लाडके आहेत ना त्यांचे. हे पा वहिनी, मी किती साधं बोलले बरं, पण तरी मी सारखी तुम्ही मला टोमणी मारून राहिल्या. मला काय कळत नाही का काही? सवतीच्या लेकरावानी वागू राहिलेत त्यांना म्हणून बोलू राहिली ना मी. लक्ष्मी काका सॉरी. आता तुझं काय चुकलं का? असं तू काल सॉरी म्हणून राहिली. माझ्यामुळे होऊ राहिला ना तुला हा सगळा त्रास, म्हणून सॉरी. येडी का कोणी आहे ग तू? नाही, काही नाही, काही त्रास नाही होऊ राहिला मला. अगं माझा तुझ्यावर जीव आहे म्हणून मी करून राहिलो रे सगळं. हं? पण डोळे पुसत काही नाही. ही आहे ना अशी काहीतरी भांडते आणि चिडून राहिलो मी. काय नाही,
काय होतं की आप्पा बुधवार नाही म्हणतोय मुलाकडचे गुरुवार नाही म्हणून राहिले. तेच समजत नाही काय करावं ते. बाकी काही नाही पण होईल सगळं होईल. तू नको रडू. अगे गप्पा बसा डोळे पुसा रडता कशाला का रडून राहिली तिला का बसा. नाही 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 डोळे रडायचं नाही रडायचं नाही. होईल सगळं चांगलं होईल छान होईल सगळं. छान होईल सगळं. हॅलो. हॅलो, हा मी बोलू राहिले. हा बोला ना. काय करू राहिले तुम्ही? काय नाही आज आराम आहे. माझं ना तुमच्याकडे काम होतं. म्हणजे काम कायचं रिक्वेस्टच होती असं म्हणा ना. काय म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे फोनवर सांगणार आहात की भेटून बोलायचं? अहो नाही नाही नाही, मला आज ना बाहेर येताच येणार नाही. अहो माझा अभ्यासच होत नाही हो. घरातलं कुणीच मला मोकळं सोडत नाही. इतका अभ्यास बाकी राहिलाय काय सांगू तुम्हाला. मला परवा पठारे सरांनी नोट्स काढायला सांगितल्या. एवढं जाड पुस्तक दिलं मी तसंच्या तसं बाजूला ठेवलं. काहीच नाही वाचलं त्याच्यातलं. आता मला इतकं टेन्शन येऊ राहिलंय ना. टेन्शन नका घेऊ ना. टेन्शन कोण घेऊ राहिले? नोट्सचं टेन्शन आहे का? एक काम करा तुम्ही कोणासोबत तरी पुस्तक पाठवून द्या मी काढतो ना नोट्स. आता काय नोट्स काढणं म्हणजे माझं रोजचं काम आहे ना. टेन्शन काय घ्यायचं त्याच्यात पाठवा. नाही नाही थँक्यू. म्हणजे पण मला तशी हेल्प नाही दुसरी हेल्प हवी होती. मला भेटता नाही येणार तुम्हाला. फोनवर बोलायचं का आपण? हा तर झालंय असं की बुधवारी ना ती आपली बैठक ठरली आहे. तर तो वार गुरुवार होऊ शकतो का? का काम म्हणजे नाही का म्हणजे मी असंच विचारू राहिलो का बो. सांगते ना. त्याचं कसं झालंय बुधवारी जरा कापडाची खरेदी आणि हे. कशाला? हो बैठकीच्या कार्यक्रमाला कशाला पाहिजे ना उगा कापडाची खरेदी. टॉवेल टोपी बस झाली विषय संपला ना. नाही 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 काय नाही खरंच अजिबात नको. आता तुम्ही खर्च केल्यावर आमची फॅमिली खर्च करणार आणि झाला खर्च सुरू. मला खर्च अजिबात आवडत नाही बरं का. कशाला उगा खर्च करायचा आपण ना सर. अहो थांबा ना जरा. तुम्ही समजू नाही राहिले. मी काय बोलू राहिली तुम्ही काय बोलू राहिले. अहो मी तुम्हाला हेल्प मागायला फोन केलाय हो. तुम्ही सॉरी बरं का. काय? हा नाही म्हणजे मीच सॉरी. म्हणजे माझंच चुकलं. मला तुम्हाला नीट सांगता नाही आलं. तर त्याचं झालंय असं की बुधवारी दुकानात नवीन कापडाची एक ऑर्डर दिलीये एका पार्टीनं. आहो दुसऱ्या एका पार्टीनं. हा का? हा तर मग आता ती अर्जंट ऑर्डर आहे बुधवारीच कंप्लीट करायची आहे. तर आमच्या घरातले सगळेच बिझी आहेत. म्हणजे आप्पा दादा काका सगळे दुकानातच असणार आहेत. अच्छा. नाही म्हणजे काय झालं की आमच्या लक्ष्मी काकाला ना हे माहित नव्हतं बुधवारी ऑर्डर येते म्हणून त्याने तुम्हाला बुधवार सांगितलं. आता बैठकीचा वार बुधवार झाला ना तर खूपच पंचायत होऊन जाईल. असं का? तुम्ही बोलता का तुमच्या घरच्यांशी जरा? अच्छा असं आहे का? ठीक आहे ना त्यात काय टेन्शन घ्यायचं एवढं. बुधवार कॅन्सल गुरुवार कन्फर्म करू ना. एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात. आणि तुम्ही पण उगाच घुमून फिरून विचारू राहिले. सरळ सांगायचं ना केलं असतं डायरेक्ट आपण. ठीक आहे. आणि काय आपला टॉवेल टोपीचा आता कार्यक्रम आहे ना. एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात. गुरुवार डन. थँक्यू बरं का. यू आर मोस्ट वेलकम बरं का. हा ठेवू का फोन? हा ठेवा ना काही प्रॉब्लेम नाही. बाय. आहे का कोणी घरात? काय सासूबाई कुठे आहेत? दिसून नाही लागल्या. ते देवळात गेलेत जरा. ये दिलात का?
बसा तुम्ही, मी चहा आणते. काय परागराव? हा ठीक आहे. मामा ते बैठकीचा वार गुरुवार करायचं ठरवू राहिलंय. थोडा त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे म्हणले. कोण म्हणाल तुला? हा कोणी सांगितलं? फोन आलता ना. कोणाचा? बोराडेंचा. हे कळालं बोराड्यांचा. बोराडेंमध्ये कोणाचा? अहो फोन कुणाचा का असे ना, ते काय म्हणले ते महत्वाचं आहे ना. आधी आपण ऐकून घेऊ ना काय म्हणले ते. सांग ना मुन्या. हा ते म्हणले काही ऍडजस्ट होते का बघा म्हणले. लयच विनंती करू राहिले होते. म्हणलं ठीक आहे, आपल्याला काय बुधवार काय गुरुवार काय दोन्ही दिवस सारखेच आहे ना. आता आपल्याला थोडस ऍडजस्ट करावं लागेल, पण ते करून टाकू ना आपण. काय आत्या? ऍडजस्ट काय आपण. हसायला काय झालं? हा नमस्कार प्रकाशराव. घ्या चहा. मीच घेते, ठेवा वहिनी. एक तर बुधवारची बैठक तुम्ही मला न विचारता ठरवली. ही म्हणली वाद नको म्हणून मी माझी सगळी कामं ऍडजस्ट केली. आणि आता तुमचे चिरंजीव म्हणतायत की बुधवारची बैठक गुरुवारी करायची. अरे याला काय अर्थ आहे? हा सगळी कामं काय त्या पोरीवाल्यांकडेच आहेत काय? ते दुकानदार आहेत म्हणून? आणि आम्ही काय ऑफिसात कागद घासायला जातो काय? अहो इथं सगळेच कामाचे आहेत, बिनकामाचं कोणी सांगा बरं मला. आम्ही येत ना बिनकामी. अहो तसं नाही म्हणायचं दादाला. अरे काय विचार घेतात की नाही? हा परस्पर बैठका ठरवू लागले तुम्ही. आम्ही बैठकीला यायचं का नाही ते स्पष्ट सांगा. नाही तुम्ही म्हणत असाल तर नाही येत बैठकीला. अहो हे काय मध्येच आता. त्याचं कसं आहे माधवराव, समजा तुम्ही मला बैठकीला बोलवलं आणि मी नाही आलो तर उलटा टोमणं मलाच बसणार. जावई माणूस बैठकीला नाही आला, सारखं काम 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 म्हणतो, सारखा त्याला पैसा 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 म्हणतो. हा एक दिवस आला असता तर कुठं पगार बुडाला असता. म्हणले असते ना तुम्ही असे. अहो आता कोण म्हणणार यांना असं? हा मान्य, तुम्ही नाही बोलणार, तुमच्या मनात विचार पण नाही येणार. पण ते पोरीकडले ते काय गप्प बसणार आहेत? आणि आपला पराग आतापासूनच त्यांचं ऐकू राहिला. प्रकाशराव ते म्हणजे कसे बघा, आता तुम्ही ह्या घरचं जावं म्हणजे ह्या घरचं सगळं भलंच बघता का नाही? आता त्यानं बी तसाच विचार केला ना. हा त्यानं विचार केला, आपलं प्रकाश मामा इतके समजूतदार आहेत, मग आपण बी आपल्या सासूरवाडीला थोडं समजून घ्यावं नाही का? हा हा बरोबर आहे तुमचं. हा ना, शालीतून जोड्या ना तुम्ही. आता तेवढंच बाकी राहिलं आपल्यामध्ये. एक काम करा, तुम्ही बैठक गुरुवारीच घ्या. मी बैठकीला पण नसन आणि लग्नाला पण नसन. मामा मी काय जावई माणूस ना, परका माणूस. पण त्यामुळं मी काही तुमच्या शुभ कार्यात आडकाठी आणणार नाही बरं का. चला येतो मी. मग ते त्यांच्या स्कूटरवरनं आले. त्यांनी त्यांची स्कूटर तिथे लावली आणि मला म्हणले का हाय. मग मी पण त्यांना म्हणलं हाय. मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आतमध्ये आणि मग गर्दी नाही असं बघून एका टेबलवर जाऊन बसलो. आणि वेटरनं आणून दिलं. हा अगं बाई हे माझं खूपदा ऐकून झालंय. पुढं काय तू काय बोलली? अगं मी काही नाही बोलले. तेच मला 4-4 वेळा सॉरी म्हणले. सॉरी? तू कायला सॉरी म्हणली? अगं मी सॉरी नाही म्हणत ग. सॉरीच्या पुढे तुमचं गाडं गेलं की नाही? गेलं ना ग. कार्ते तुला माहिती का काय झालं? नाही ग बाई, असं कसं होऊ शकतं? आता मला माहित असेल का मी होते का तिथं? ए जा ग बाई, तुला ना ऐकायचं नसेल माझा मूड अजिबात खराब करू. सॉरी सॉरी सॉरी. अगं तिकडे ना एक मुलगा गुपचूप आमचे फोटो काढत होता. हा तुम्ही काय करत होता ग गपचूप? ए ओ माय गॉड, फोटो काढत होता? हा ना. मग ते असे ताडकन उठले, तरात चालत गेले. त्याच्या नजरेत नजर घातली आणि त्याला म्हणले काय आहे? काय? हा काय आहे? कायच? अगं पण ते नुसतं असं म्हणले तरी त्या पोराची एवढी फजिती झाली, त्याची वाटच लागली.
अगं तो थांबलाच नाही ना, पळूनच गेला. थांब, त्यांचा फोन आहे. हो का? हा हॅलो, हॅलो, हा कोण? पूर्वा बोराडेंचा नंबर आहे ना हा? ओ पूर्वा बोराडे पाहिजे का दाजी? हॅलो. मी नंतर करू का फोन? अहो नाही, बोला बोला. गेली बोला. हा का? अहो काय नाही, ते तुम्ही म्हणल्या होता ना की बैठकीचा वार गुरुवार करा, हा. ते ऍडजस्ट नाही होऊ राहिलंय. सॉरी बरं का. अहो हरकत नाही, ठीक आहे. म्हणजे मी सांगितलं घरी, घरचे पण तयार आहे, पण ते आत्याचे मिस्टर आहे ना, त्यांना वेळ नाहीये म्हणून. सॉरी. अहो नाही, खरंच हरकत नाही. माझ्यासाठी तुम्ही तुमच्या घरी बोललात हेच खूप आहे. सॉरी. अहो आता कशाला सॉरी? नाही, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मी ऍडजस्ट करतो, पण सॉरी. अहो नाही, ठीक आहे. मी सांगते माझ्या घरी. आणि थँक्यू बरं का, तुम्ही तुमच्या घरी बोललात. खरंच थँक्यू बरं का. बाय. बाय.